मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती जगाच्या उद्धार तुमचा अवतार पावन साचार मूढजन अज्ञानासी बोध सज्ञानासी सिद्धी तोडली उपाधी सर्वत्रांची लढी पाडताने का जनार्दनी कृपा सुदेने मजवरी जगाच्या उद्धारा तुमचा अवतार पावन साचार मूढजन पांडुरंगा करू प्रथमा पांडुरंगा करू प्रथमा पांडुरंगा करू प्रथमा पांडुरंगा करू प्रथमा दुसरे चरणा संतांचे दुसरे चरणा संतांचे दुसरे चरणा संतांचे चक्रप्रदाने कथेचा विस्तार चक्रप्रदाने कथेचा विस्तार चक्रप्रदाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तो बाबाजी सद्गुरु दास ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो त्रिभुवन पावनी नमो त्रिभुवन पावनी नमो त्रिभुवन पावनी नमो त्रिभुवन पावनी आदत जननी देवाचे नमो नमः श्री गजानन नमो नमः जय गजानन नमो नमः गुरु गजानन नमो नमः गजानन नमो नमः श्री गजानन नमो नमः जय गजानन नमो नमः गजानन नमो नमः ओम गजानन नमो नमः श्री गजानन नमो नमः जय गजानन नमो नमः मौज नमो ओम गजानन नमो नमः श्री गजानन नमो नमः जय गजानन नमो नमः गुरु गजानन ओम गजानन नमो नमः श्री गजानन नमो नमः जय गजानन नमो नमः गुरु गजानन नमो नमः ओम श्रीराम महाराजांच्या पदपर्शानं पुनीत झालेलं पुण्यनगर कारंजा रमजानपूर प्रमाणे होणारा हा एक प्रकारचा सप्ताह अर्थात हा सप्ताह म्हणजे आईसाहेब मुक्ताबाईचा तिरोभूत सोहळा आहे आणि अशा या तिरोभूत सोहळ्यानिमित्त या ठिकाणी सालाबादच्या नियमाप्रमाणे याही वर्षी आमचे हरिभक्त पारायण सोपान महाराज खोंड यांच्या अमृततुल्य वाणीतून आणि भागवत कथा पार पडलेली आहे आणि त्याच एक प्रकारच्या सप्ताहामध्ये अनेक नामांकित कीर्तनकाराचे कीर्तन सुद्धा झालेले आहेत
25 तारखेला योगेश महाराज गुप्तेश्वर आश्रम शिरला यांचं कीर्तन झालेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी ज्ञानदेव नामदेव इंगडे व पुरुषोत्तम करतू तायडे असे 2 टाईप अन्नदान सुद्धा झालेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज मेहुणकरांचं कीर्तन झालं. सकाळचे अन्नदाते संतोष प्रल्हाद तायडे होते. संध्याकाळी भास्कर भाऊराव तायडे ठरावे. ज्ञानेश्वर माऊली कदम भामचंद्र डोंगर यांचं कीर्तन झालेलं आहे. अन्नदाते अजाबराव ज्ञानदेव तायडे व रमेश राजाराम तित्रे ठरावे. प्रशांत महाराजांचं कीर्तन झालं. अन्नदाते संतोष विठ्ठल तायडे पुरुषोत्तम महादेव तायडे. 29 प्रल्हाद महाराज महालकरांचं अर्थात पैठण निवासी यांचं कीर्तन झालं. अन्नदाते पांडुरंग मनोहर वनारे व सोपान विठ्ठल तायडे. आणि बाबा 30 तारखेला अर्थात निलेश महाराज भुमरे आसलगाव यांचं कीर्तन झालं. सहदेवराव गुलाबराव तायडे आणि संध्याकाळी भानुदास साहेबराव राऊत. आणि आजचा 31 तारखेचा दिवस मी तुमच्या समोर बसलेलाच सकाळचे अन्नदाते अंकुश सुरेश तायडे आणि संध्याकाळचे अन्नदाते म्हणजे या कारंज्यामध्ये जेवढे म्हणून धार्मिक कार्यक्रम एक प्रकारचे होतात याच्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे आमचे राजेंद्र पाटील खोट. लोक पुष्कळ अन्नदाते दिसतील पण असा माणूस एक प्रकारचा दिसत नाही. कारंजा सारख्या ठिकाणी ते कोणाचेही कार्यक्रम असो ते कार्यक्रम होईपर्यंत शेवटपर्यंत जी जबाबदारी असते ते राजेंद्र पाटलाकडे असते. त्यांचं एक प्रकारचं अन्नदान झालं. आणि त्याचबरोबर या गावामध्ये अर्थात बाल संस्कार शिबिर सुद्धा पार पडलं. अर्थात ज्ञानदेव महाराज तायडे यांच्या अधिपत्याखाली एक प्रकारच्या गावातले मुलं आणि आसपासचे एक प्रकारचे असे मुलं एक प्रकारचे घेऊन शिबिर पार पडलेलं आहे. कार्यक्रम आटोपलेला आहे. आणि विशेष या कार्यक्रमामध्ये एवढं होऊन कधी वारं उदान किंवा पाणी आलं काय नाही. कोणीतरी एक व्यक्ती आहे कारण त्याचं नाव एक प्रकारचं जाहीर केलं तर सकाळ लोक त्याच्या घरावर जातात की का हो पाणी बंद केलं इकडे उन्हानं लोक मरून राहिले आता तर पाणी येऊ द्या. अर्थात आम्ही एक प्रकारचं नाव एक प्रकारचं आम्हाला बंधनच तसं केलेलं आहे की नाव सांगू नका. अर्थात असे लोक आहेत. प्रकारचं सर्व प्रूफ आमच्या जवळ मांडलेलं आहे. कारण असे लोक आहेत कारंज्यात बाप दाखवून यायचं सरात. आणि असा हा एक प्रकारचा महाकार्यक्रम ज्या कार्यक्रमाला महाराष्ट्र एक प्रकारचा ज्यांच्या गायनाला प्रतिसाद देते आमचे हरिभक्त पारायण भारत महाराज बोरकर, हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज लांडे, हरिभक्त पारायण आमचे सुरेश पाटील मनात्रीकर, हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली काडे ही एक प्रकारची मंडळी. आणि त्याचबरोबर हा सप्ताह एवढा मोठा होते याच्यामध्ये तरुण वर्गाचं फार मोठं सहकार्य आहे. बाबा माझा आग्रहाचा मुद्दा आहे एकदा तरुणाच्या नावानं टाळ्या वाजवा. कारण असे कार्यक्रम गावामध्ये होण्याकरता
तरुण वर्गाच्या सहकार्याची गरज आहे ठाला विठ्ठल. त्याचबरोबर मृदंगमणी आमच्या विदर्भामधले प्रसिद्ध मृदंगमणी आमचे हरिभक्त परायण जे गजानन महाराज संस्थांमध्ये एक प्रकारचे काय गोविंदबा तुम्ही उपकार केले. तुमच्या कारकिर्दीचे पोरं हे असे मृदंगाचे तयार झाले. खरोखर जीवनामध्ये एक प्रकारचं कारण गोविंदबाबाचेच का उपकार. कारण वारकरी संप्रदायाचं खातं पुरुषोत्तम पाटलापासून तर आजपर्यंत गोविंदबाबाच्याकडे होतं. जीवनामध्ये प्रत्यक्षात जगन्नाथ महाराज आहे आणि दुसरे मृदंगाचार्य आमचे हरिभक्त परायण लक्ष्मीकांत महाराज. लक्ष्मीकांत महाराज कुठले. अरे वा. दुखणं हेच आहे आमच्या इकडे येतात साधू येतात आणि लढतात. का लढतात म्हणे वा तुम्ही बरे आहो. म्हटलं तुम्हाला एक प्रकारचं तुम्हाला काय झालं. ओ म्हणे जग माझं ऐकते पोरगच माझं ऐकत नाही. त्या बाबतीमध्ये एक प्रकारचे तुम्ही फार एक प्रकारचे मला सुटलेले आहे की अर्थात तुमच्या घराण्यामध्ये आणि ही परंपरा चालवणारा आणि नामांकित मृदंगाचार्य होणं म्हणजे धन्य माता पिता तयाची आहे. आणि आज संध्याकाळीच एक प्रकारचं महाराज गावामधून आई साहेब मुक्ताबाईंची पालखीची शोभायात्रा मिरवणूक पार पडलेली आहे. आणि आजचं हे शेवटचं कीर्तन असल्यामुळे शेवटच्या दिवसाच्या कीर्तनाकरता जो अभंग निवडलेला आहे हा अभंग पैठण निवासी शांती ब्रह्म आणि नाथबाबांचा अभंग आहे. आणि बाबा अभंग याच्याच करता निवडला कारण हा तिरोभूत सोहळा आहे. आणि लक्षात ठेवा माऊलींची संजीवन समाधी आहे ती श्रीक्षेत्र आळंदीला आहे. सोपान देवाची सासवडला आहे. निवृत्तीनाथाची त्र्यंबकेश्वरला आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज स्वदेव वैकुंठाला गेलेले आहेत. आणि आई साहेबांचा तिरोभूत सोहळा का तर आई साहेबांची समाधी नाही तर आई साहेब एक प्रकारच्या इथं आणि गुप्त झालेले आहेत. वर्णन करणारे एवढे मोठे आहेत की ज्यांच्या इथं भगवंतानं 36 वर्ष काम करावं. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. 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 अनन्य भक्ती भावे निळवंती त्याचे पाय. 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 वाळू आरती स्वामी एकनाथा. ओ वाळू आरती स्वामी एकनाथा. ओ वाळू आरती स्वामी एकनाथा. ओ वाळू आरती स्वामी एकनाथा. पाणी ज्या घरी चक्र पाणी वाळे एवढंच नाही तर श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व कामे करीतो स्वकरे चंदन घासी गंगेचे पाणी काविडीने भरतो. इतर साधनानं देव भेटेल की नाही शंका आहे पण भक्ती साधनामुळे देव राबवले जाते याचं प्रत्यक्षात उदाहरण म्हणजे शांती ब्रह्म एकनाथ महाराज. आणि हा एकनाथ महाराजांचा अभंग आहे. आणि अभंग
नाथांचं असून या अभंगामध्ये आईसाहेब मुक्ताबाईंचं वर्णन केलेलं आहे. अर्थ वर्णन का करायचं तर वर्णन याच्या करता करायचं. मुळात जर पाहिलं तर आम्ही सुद्धा मुक्त आहोत, कारण आम्ही त्या परमात्म्याचा अंश आहोत. भगवान एका ठिकाणी गीतेमध्ये बोलून गेलेले आहे की ममई वंशी जीव लोके जीवभूत सनातना, किंवा तुका म्हणे कैची जीव आणि कोठे जीव निराळा. बाबा पण झालं का जीवनामध्ये आम्ही आमचं एक प्रकारचं जे भगवंताचा अंश असल्यामुळे आम्ही जे करायला पाहिजे नव्हतं त्या अविद्येमुळे आम्ही एक प्रकारचे लहान झालेलो आहोत. याच्याच करता संत वाङ्मय वाचायचं असते. संत सांगतात भल्याग्रस्ता तू एवढा लहान नाहीस रे. अरे तू एक प्रकारचा प्रयत्न कर की संकोचून काढे झालाशी लहान आणि घेई आपोषण ब्रह्मांडाचे. अर्थात फिरून आपल्याला आपल्यामधलं अर्थात देवपणा मुक्तता जागृत होण्याकरता मुक्त पुरुषाचं वर्णन केल्याशिवाय अधिकार नाही. आणि त्याच्याकरता माऊलींचे दाखले हरपलो आपण बेफावे संताते पाहता दिवसावे म्हणून वानावे ऐकावे हीची सदा ठालावे. तुम्ही जीवनामध्ये संत पुरुषाचं अवलोकन करा, त्यांचं वर्णन करा. त्यांच्याशिवाय मुक्त पुरुषाकडे गेल्याशिवाय तुम्हाला तुमची परत मुक्तता जागृत होणार नाही. आपण एक करायचं असते की मुक्त पुरुषाकडे जायचं असते आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर निश्चितच मुक्ततेला आपण पात्र होतो. याच्याबद्दल माऊलींच्या अनेक उभे एक प्रकारच्या देता येतील. मुक्ताते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता दिव्य दिशे पाहता आपुलीच वस्तू ठालावे. जसं एखादं जर एक प्रकारचं महाराज हार करताना सुई पडल्यानंतर नेमकं झालं काय. आता नेमकं होतेच अगदी फुलं वयायची आणि सुईचा दोरा अगदी टोकापर्यंत यायचा आणि नेमकी लाईन जायची. एवढंच एक प्रकारचं बरं आहे हिचं नाव लाईन आहे, नाही तर एवढ सारे बेलाईन आहे. सुई पडल्यानंतर सुई नाही आजीबाई आक्रोश करायला लागल्या. त्यावेळेस नातू होता आई काय एक प्रकारचा आक्रोश करता. अरे सुई गेली सुई दिसायला पाहिजे म्हणजे मग सुई दिसायच्या करता त्याच्याकरता सत्यनारायण करावं लागेल. सत्यनारायण केली तर सुई दिशी. मला एकच सांगायचं एक नाही आजीबाई मरेपर्यंत सत्यनारायण केलं तरी सुई दिसणार नाही. जोपर्यंत सुईला पाहण्याकरता दिवा हातामध्ये येत नाही तोपर्यंत सुई दिसणं अशक्य. तसं मुक्त पुरुषाचं वर्णन केल्याशिवाय आपल्याला आपली मुक्तता एक प्रकारचं जागृत होणारच नाही. आणि त्याच्याकरता एक प्रकारचं महाराज हातामध्ये दिवा घ्या. दिवा घेतल्याबरोबर त्या आजीबाई म्हणू लागले दिसली. तसं जीवनामध्ये प्रत्यक्ष आपण मुक्त असताना झालं काय हे माझं ते माझं. आता ज्याला आपण माझं म्हणतो हे आपलं आहेत काय. मुळात जर पाहिलं तर प्रत्यक्षात एवढी सुद्धा सत्ता आपली नाही की क्या जीवन की पकडियास आणि हातों लिया तेरा घास. परवाच उदाहरण आहे. अर्थात ज्यानं पालखीच्या माध्यमास वैकुंठवासी पुरुषोत्तम पाटलापासून तर आजपर्यंत ज्यांनी महाराष्ट्रामध्ये आपल्या गायनाची शाप टाकली तो आमचा राजा आज निघून गेला. गजानन नेमाडे सर्वांनाच तुम्हाला माहिती. जीवनामध्ये प्रत्यक्षात 7 दिवस आमचे एक प्रकारच्या गावाला एक प्रकारचा होता. म्हणे बाबा पुढच्या वर्षी विसरू नका बरं.
मी सांगितलं की जरूर विसरणार नाही. त्यालाही माहिती नव्हतं की मला एक प्रकारचा महाराज जावं लागेल आणि मलाही माहिती नाही की मलाही एक दिवस जावं लागेल, म्हणून मी होस म्हणतो विठ्ठला विठ्ठला. हे माझं ते माझं आणि माझेपणा फारच वाईट आहे. विठ्ठला विठ्ठला. दार माझं, शेती माझी, जनावर माझे, जनावराचा पो माझा. किती माझेपणा आहे. अर्थात जीवनामध्ये प्रत्यक्षात हा माझेपणा जीवाला घातक आहे. एका बाईचं पाऊल वाकडं पडलं, तिला मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर त्या बाईनं तो मुलगा मारला, पेटीमध्ये भरला आणि भरल्यानंतर प्रत्यक्षात शेगावला रेल्वे स्टेशनवर गेले आणि प्रत्यक्षात मलकापूरचं तिकीट काढलं. तिकीट काढल्यानंतर पेटी ठेवली. आता नेमकं त्या पेटीजवळ शेगावला 2 गुंड बसलेले होते. विठ्ठला विठ्ठला. देणार नाही आणि बाई पाणी प्यायला लागली. नेमकं झालं काय, गाडीनं इसल दिली. नेमकं बाईनं हात जोडले की मी पापातून मोकळी झाले. आता पुढे नांदुऱ्याला एक प्रकारची गाडी थांबली. बाईनं सांगितलं, दादा मी थोडं बाहेरून येतो, तोपर्यंत पेटी सांभाळा. आता दोघंही एकच इच्छा महाराजांजवळ करत होते की बाबा हे एक प्रकारचं आम्हाला भेटायला पाहिजे. बाबा त्यावेळेस नेमकं झालं काय, तिथून गाडीची इसल वाजली. बाईनं हात जोडले. मलकापूरला गाडी थांबल्याबरोबर हे दोघे उभे राहिले. त्याच्यामधला एक प्रकारचा उभा राहिला आणि उभा राहिल्याबरोबर पेटी उचलली. पेटी उचलल्याबरोबर तो दुसरा म्हणायला लागला, पेटी काय उचलतं? म्हणे पेटी माझी आहे. तो म्हणायला लागला, पेटी माझी आहे. अशा वेळेस पोलीस काटो कुठं लांब राहणार आहे. ठहरो क्या बात है. म्हणे साहेब पेटी माझी आहे. तो म्हणायला लागला, साहेब पेटी माझी आहे. चलो कोतवाली. आणले कोतवाली मध्ये. PSI समोर उभे केले. काय भानगड आहे? म्हणे साहेब पेटी माझी आहे. तो म्हणायला लागला, साहेब पेटी माझी आहे. काही हरकत नाही. पेन आण. तुझं पेटीत काय? एकाने सांगितलं फुल पॅन्ट आहे, मनीला आहे, सुबह की सुरुवात गंगा आहे, वगैरे वगैरे. दुसऱ्याला विचारलं तुझं काय? धोतर आहे, शर्ट आहे, वगैरे वगैरे. फोडायची का पेटी? फोडाफूट. फोडली पेटी. त्याच्यात निघालं मेलेलं मूल. हा म्हणायला लागला पेटी माझी नाही. तो म्हणायला लागला पेटी माझी नाही. आता तुम्ही एक सांगा, पेटी कोणाची होती? पेटी बाईची होती. पण बाईनं माझेपणाचा हक्क सोडल्यामुळे बाई सुटल्या आणि हे आपोआप गुंतले. तसं या जीवाचं झालं. जीव हा मुक्त असताना हे माझं ते माझं ते माझं म्हणू म्हणू मुक्त होता परी बडे झाला बोध. घेऊन या छंद माझे माझे, घेऊन
संसार वाईट नाही, संसाराचा माझेपणा वाईट आहे. ठाला विठाला विठाला. विठाला विठाला आणि बरचसं सांगता येईल, पण टाइम इज मनी, अगोदरच टाइम झालेला आहे आणि वेळ करणं योग्य नाही. ठाला विठाला. विठाला विठाला वर्णनामध्ये आणि नाथ बाबांनी जे वर्णन केलं आईसाहेबाचं, त्या वर्णनामध्ये पहिल्याच कर्व्यामध्ये आणि आईसाहेबाचं वर्णन करताना दोन वेळ घेतलेला आहे. मुक्तपणे मुक्त. जीवनामध्ये दोन वेळ जे शब्द उच्चारला जाता, आपण पाहना पत्र गेल्यानंतर पत्राच्या मागून एक प्रकारची मुलगी लिहिते वडिलाला, बाबा पत्राचे उत्तर जरूर जरूर देणे. ठाला विठाला. आई साहेबांचं वर्णन करताना म्हणतात की आई साहेब तुम्ही कशा आहात, तुम्ही मुक्तपणे मुक्त आहे. मुळात बद्धपणे मुक्त ना, बद्धपणे बद्ध ना, फक्त किंवा मुक्तपणे बद्ध ना. ठाला विठाला. तर मुक्त हा शब्द कशाला लागते? ज्याच्या जीवनामध्ये जन्म मरणाचं बंधन नाही त्याला मुक्त म्हणतात. मुक्त कासाया म्हणावे आणि बंधनाची नावी ठायवे. पुनरुपी जन्म पुनरुपी मरणम पुनरुपी जन्मी जठरे शैनम ये संसारे खर दुस्तरे पाव भुलाले भज गोविंद किंवा उपजेते नाशी नाशिले पुनरुपी दिशे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. किती वेळा जन्मायावे नित्य भावे भजित, नित्य भावे भजित, नित्य भावे भजित. हे किती वेळा जन्माया नित्य भावे भजित, नित्य भावे भजित, नित्य भावे भजित. किती वेळा जन्मायावे नित्य भावे भजित, मानवाने जीव घ्याला शरण गेला विठोशी, शरण गेला विठोशी, शरण गेला विठोशी. किती वेळा नित्य भावे भजित, मानवाने जीव घ्याला शरण गेला विठोशी, शरण गेला विठोशी, शरण गेला विठोशी. किती वावे पचित. प्रत्यक्षात महाराज किती वेळा एक प्रकारचा जन्माला यायचं. माऊलीचं सुद्धा सांगतात, उपजते नाशे नाशिले पुनरुपी दिशे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. किंवा प्रत्यक्षात महाराज अनेक प्रकारचे प्रमाण देऊन आपल्याला पटवता येईल. ठाला विठाला. तर त्याला म्हणतात की ज्याच्या जीवनामध्ये जाण्याचाही प्रश्न नाही आणि येण्याचाही प्रश्न नाही. अशा आईसाहेबांचं वर्णन करा. ज्या वेळेस आपण दृष्टांत जर पाहिला तर कार्तिकची वारी पार पडली. आता कार्तिकची वारी म्हणजे 2 वाऱ्या भगवंताच्या अतिशय महत्वाच्या आहेत. तशा आमच्या पंढरपूरच्या 4 वाऱ्या आहेत. ठाला भगवंतानं आपल्या भक्ताला एकच सांगितलं की बाबा निदान नाही तर 2 वाऱ्यामध्ये तुम्ही हजेरी द्या. आणि त्या 2 वाऱ्या म्हणजे आषाढी आषाढी कार्तिकी विसरू नका माझ, आषाढी कार्तिकी विसरू नका माझ, आषाढी कार्तिकी विसरू नका माझ, आषाढी कार्तिकी विसरू नका माझ. संगत से सांगत से गुज पांडुरंग
पांडुरंगा कार्तिकची वारी पार पडली. नेमाप्रमाणे दशमीला सर्व वारकरी पंढरपुरामध्ये दाखल झाले. एकादशीला जागर झाला, द्वादशीला खिरापत झालं, पौर्णिमेला लाई झाली. विठ्ठला 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 विठ्ठला. त्यावेळेस वारकरी भगवंताकडे गेलेले आहेत की पंढरीच्या राया प्रभू दीनानाथा आज्ञा द्यावी, आता येतो आम्ही. त्यावेळेस भगवंतांना सांगितलं की यावेळेस तुम्हाला घरी जायची आज्ञा नाही. यावेळेस आपल्या सर्वांना माऊलीचा संजीवन सोहळा करायचा आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि माऊलीला संजीवन समाधी देण्याकरता माझ्या सहित आपल्या सर्वांना श्री क्षेत्र आळंदीला जायचं आहे आणि तो उत्सव आळंदीला पार पाडायचा आहे. भगवान निघालेले आहेत, माता रुक्मिणी निघालेले आहेत, संताधिक साधू संत निघालेले आहेत, सोबत नामदेवराय सुद्धा आहेत. ठला विठ्ठला विठ्ठला. अष्टमीला आळंदीला दाखल झालेले आहेत. अशा वेळेस अष्टमीला आळंदी चिकार वारकऱ्यांनी भरलेली आहे. दशमीला नेहमीप्रमाणे एक प्रकारचा आमच्या व्रताचा आरंभ झाला. काय वारकऱ्यांच्या उत्साहाचा आरंभ हा दशमीला होत असते की दशमी व्रताचा आरंभ भावे कीर्तन करा समारंभ, तेने तो स्वयंभू संतोष तेने तू स्वयंभू संतोष पावे. एकादशीत जागर, एकादशीला जागर, द्वादशी खिरापती जार, वैष्णव जनसेवती. विठ्ठला विठ्ठला. द्वादशीला एक प्रकारचा उत्सव पार पडलेला आहे आणि बाबा द्वादशीच्या कीर्तन नामदेवरायांचं पिंपळपाडाजवळ ठरलेलं आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि सर्व वारकऱ्यांना एक प्रकारची विनंती केली आहे की बाबा जगाची माऊली उद्या संजीवन समाधी मध्ये बसण्याकरता जाणार आहेत. त्या सोहळ्याकरता सकाळपासून आपण पिंपळपाडाजवळ हजर राहा. सकाळी इंद्रायणी मातेचं स्नान, संध्या आटपून सर्व वारकरी पिंपळपाडाजवळ आलेले आहेत आणि आल्यानंतर नामदेवाचं कीर्तन. आता नामदेवाचं कीर्तन म्हणजे ज्या कीर्तनामध्ये देव नाचावा ते नामदेवाचं कीर्तन. आम्ही एवढे पाकिट घेतो पण आमच्या कीर्तनात एखादं कुठलंही नाचत नाही. हे आश्चर्य वाटते भारत महाराज. 70,000 80,000 त्या 80,000 घेणाऱ्याची एवढी जिरवली आमच्या नावनी महाराज. ज्यावेळेस आम्ही लहानोजी महाराजांच्या एक प्रकारच्या कार्यक्रमाकरता गेलो आणि लहानोजी महाराजांचं समाधी स्थान कोणतं आहे? अमरावतीच्या पुढे एक प्रकारचा आहे टाकळखेड. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. टाकळखेडला गेलो. आता नेमकं झालं होतं काय, त्या लहानोजी महाराजांचा अवतार आपल्या दर्यापूरच्या अलीकडे एक प्रकारचा आहे. ते बाजार कोणतं? आडोळा बाजार. आणि तिथं एक प्रकारचं काल्याचं कीर्तन एक प्रकारचं माझं होतं. ते अध्यक्ष तिथं आले होते कीर्तनाकरता. कीर्तन झालं. कीर्तन झाल्यानंतर प्रत्यक्षात त्यांनी एक परिचय दिला की मी टाकळखेडचा एक प्रकारचा. आमच्याकडे जवळपास 700 गायी एक प्रकारच्या आहेत. आमचं गोरक्षण नाही, गोसेवा आहे. गोरक्षणला लोक मदत करतात आणि मदत मिळवूनच गोरक्षण पाळले जाते. आजकाल फार गायीच प्रेमानं सेवा करणारी मंडळी कमी आहे. गोसेवा का तर प्रत्यक्ष आमच्या इथं येणारी जी गाय आहे ती एकदम एक प्रकारचं महाराज थकलेली गाय, ज्याला आपण डंगरी म्हणतो, किंवा रोडवर ज्या गायीचा एक प्रकार अपघात झाला उभी राहू शकत नाही असे जनावर आम्ही वागवतो. त्या गायीची संख्या 700 आहे. त्या गायीचं एक प्रकारचं आम्ही दूध काढत नाही. फक्त आणि फक्त गोमूत्र आम्ही एक प्रकारचं धरतो आणि गोमूत्रावर प्रक्रिया करून शेतकऱ्यांच्या करता एक प्रकारचा शेती करता औषधी करतो आणि आरोग्याकरता माणसाकरता एक प्रकारचं गोमूत्र अर्क हे करतो. फार चांगला आहे. म्हणे बाबा भविष्यात एखाद्या वेळेस आमच्या इथं यायला आलो होतो मी एक वेळ. बर
नेमकं झालं काय? लहानोजी महाराजांचा जन्मदिवसा प्रित्यर्थ त्यांनी संध्याकाळी या महाराजचं कीर्तन ठेवलं. 81,000 घेतात ते. आणि दुसऱ्या दिवशी मला फोन आला, बाबा काल्याचं कीर्तन तुमचं पाहिजे. विठाला विठाला विठाला. म्हटलं तुमचा कार्यक्रम कसा आहे? म्हणे आमचा कार्यक्रम असा आहे, 7 दिवस कीर्तन आहे. विशेष तुमच्या कार्यक्रमाच्या दिवशी अमक्या अमक्याचं कीर्तन आहे आणि तुमचं काल आहे. म्हटलं एवढं महाराष्ट्रात गाजेल गाव नाव आणि त्याचं कीर्तन झालं तर माझ्या कीर्तनाले लोक थांबतील काय? विठाला विठाला मी त्याला विठाला. म्हटलं, साहेब यावेळेस राहू दे ना. म्हणजे तुम्ही नाही का वाच? म्हटलं एवढा मोठा गाजेल माणूस येऊन राहिला की प्रत्यक्षात महाराज ज्याची फीच एवढी महाग आहे आणि त्याच्या पुढे आम्ही काय एक प्रकारचे आम्हाला 1000 आणि 2000 देणारे लोक आहेत आणि त्याच्या ती कारंजा सारखं एक प्रकारचं गाव असलं की घ्या बाबू. नाही ते भागून घ्यायचे दिवस गेले, कारण जुनी मंडळी होती. आता एक तरुण लोक आता नाही सडळ हातानं देणारे आहेत. ठला विठाल येतो म्हटलं, पण आपण तुम्ही रात्रीच्या ना तुमचं कीर्तन ऐकलं जाईल महाराजांचं. म्हटलं मी बरेच वेळा कीर्तन ऐकलं, मी रात्री काही येत नाही. पण 9 म्हणजे 9 आमचं कीर्तनला गेलं. म्हटलं 8:30लाच मी हजर राहतो. ठाला विठाल बाबा. नेमकं एक प्रकारचं आम्ही पहाटे 4ला निघालो उरळून. 8ला बरोबर तिथं पोहोचलो. अध्यक्षाला फोन केला, आम्ही आलो. अरे बापरे इतक्या लवकर? होतलं तुमचं होतच सांगणं, कारण मोठ्या माणसाचं हा धाक एक प्रकारचा असतो आणि लहानोजी महाराज म्हणजे फार मोठं. आता ते एक प्रकारचे गायनकार मंडळी ते आले, त्याला माहिती पडले. पण आमचे गायनकार लोकांचं माझ्यावर जास्त प्रेम आहे. ठाला बाबा, जो तालात नाही, जो सुरात नाही, अशाला बसवणं याची केवढी कमाल आहे. बाबा ते गायनकार मंडळी आली आणि बाबा रात्री तर थोडीशी जागा खाली नव्हती, इतके लोक होते. म्हटलं का रे आता कसं? म्हणे आताच काही खरं नाही दिसत. ठाला बरं ऐकणार जे आहे ते वारकरी पंथाचे नाही. म्हटलं बघ भगव्या टोपेवाले तथने ऐकायला आता तर कठीणच काम आहे. म्हटलं आपल्याजवळ काही नसेल, पण आपल्याजवळ 2 शक्ती आपल्या माग आहे. एक गजानन महाराज आहेत आणि दुसरे श्रीराम महाराज आहेत. अध्यक्ष आले. अध्यक्ष आल्याबरोबर ते आम्हाला एक रूम दिली होती, त्या रूमवर भेटीला आले. त्यांनी सांगितलं असं असं आमचे उपक्रम एक प्रकारचे चालू आहे. आणि बाबा हे जे लाईन आहे, हे लाईन एक प्रकारचे महाराज आता आम्हाला विद्युत गळणी करून लाईन घ्यायचं काम नाही. आम्ही ज्या गायी वागवतो त्याच गायीच्या शेणापासून एक प्रकारची वीज निर्मिती करतो आणि ती एक प्रकारची वीज निर्मिती सर्व संस्थांमध्ये एक प्रकारची चालू आहे. आम्हाला लाईन संस्थांमध्ये आली काय गेली काय कोणताच फरक नाही. कधी आमची लाईन जात नाही. गायी वागवण्याचा हा फायदा सांगितला. म्हणे संस्थांची 40 एकर जमीन आहे गोविंद महाराज, आणि 40 एकर जमिनीमध्ये आम्हीच आमच्या जमिनीमध्ये गहू पेरतो, हरभरा पेरतो, वांगे, अर्थात रोजच्या महाप्रसादाकरता बाहेरचा आम्ही विकत आणत नाही. महाराजांच्या जमिनीमध्ये जे शुद्ध आणि सात्विक अन्न होते त्या अन्नाचा आम्ही प्रसाद देतो. मग कीर्तन झालं. आता हे गायनकार झाले. बाबा रात्रीच्या बोन किती नेले असतील? म्हटलं काय गळ्यात त्याचा हिशोब लागते. आता आताची हवाच बदलेल्या, कोणाचं गणितच काढता येत नाही. तुमच्या मतानं नेले असतील 25 आणि 25 म्हणे. ते आले बरोबर 8 वाजता कीर्तनाला. त्याच्या अगोदर आपल्याच भागात मानला कीर्तन होतं दुपारचं. ती कीर्तन एका
उमेदवारानं घेतलेलं होतं, कारण सध्याची उमेदवारी जागृत व्हायला असे कीर्तन घेण्याकरता. विठाला 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 कारण या कीर्तनाच्या माध्यमातून लोक एक प्रकारचा जमाव होते. पहिलं कीर्तन त्यांचं महानला होतं ते 4 ते 6. बर, आणि 4 ते 6 आटपून ते लगेच डायरेक्ट आले आणि आल्याबरोबर स्टेजवर बसले, करा सुरुवात, ठाला विठाल. विठाला विठाला विठाला. आता त्यांचं असते, इकडे सुरुवात चालू, इकडे पेटा बांधणं चालू. जिथं टेज होतं तिथला बाईक उचलला, दुसऱ्या कोपऱ्यामध्ये नेला. सर्व त्या एक प्रकारच्या महाराज जे साऊंड सिस्टीम वाले होते बिचारे, त्याला सारा बदल करायला लागला. बुवा जिकडे जिकडे जाय तिकडे तिकडे. त्यावेळेस प्रत्यक्षात कीर्तन झालं. 2 तास झाल्यानंतर एकदम डायरेक्ट गाडी पिच्च्या जवळ, अध्यक्षाच्या जवळ, का हो, निघतो आम्ही, करा आमचं बरोबर. आता बरोबर काय काही हरकत नाही. ते अध्यक्ष म्हणत, बाबा निदान नाही तर तुम्ही बोल ना, काय द्यायचं म्हणे. अगोदरच ठरलेलं आहे ना, ते सांगायला सांगितलं नाही का तुम्हाला. या लोक जो सांगे असतात, सांगे म्हणजे आपला माल बाजारात नेण्याकरता जसा अडते असते, तसे प्रत्येक बुवा लोकांची अडते आहेत आपली परिसरामध्ये. ठाला विठाल. विठाला बाबा, त्यांना सांगितलं ना, काय रे सांगितलं नाही काय म्हणे. मी अगोदरच सेक्रेटरीला कल्पना दिली. 81 बाबाचे 5,000 किती झाले, 86. पण एक सोडून द्या, 80 बाबाला द्या आणि 5 माझे द्या. ठाला विठाला विठाला. भारत महाराज हा एक कार्यक्रम करण्याकरता आमच्या शेतकऱ्याने किती क्विंटल कापूस लावला लागेल. किंवा राजा कापसाला चांगला भाव भेटण्यासाठी अजूनही काही काहीचे घर बंद आहेत कापसाच्या ना, की आता वाढील मग वाढील आता वाढील. परवाले एका घरी गेलो होतो, इकून टाकायला म्हणे, बाबा 3 तारीख होऊ दे ना. 4ले हे एक प्रकारचं भवितव्य समजते, कोण जाते कोण येते. ठाला विठाला 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 विठाला. 5च्या पुढे करतो मी तयार. आता तुम्ही सांगा, 11 क्विंटल 12 क्विंटल कापूस शिकायला गेला. मला एकच म्हणायचं आहे, हे लोक बिघडले नाहीत, बिघडवणारे तुम्ही. हा ठाला विठाल. प्रत्यक्षात तुम्ही देता म्हणून तुम्ही एक प्रकारचा, आणि मग त्याच्याच नावानं आमच्या समोर बोट बोलता की बाबा सप्ताह करा की नाही, खर्चाले परवडत नाही. ह्या सवयात तुम्ही लायला आहे. ठाला विठाल. अशा वेळेस काही हरकत नाही, अध्यक्षानं लगेच सेक्रेटरीने सांगितलं, अध्यक्ष म्हणे कमीचं काम नाही, हे लहानोजी महाराजांचा दरबार आहे. आणि लहानोजी महाराज गजानन म्हणजे तुका म्हणे तिथे सुका काय होऊ नये. जिथं काहीच उणीव नाही, समर्थाच्या घरी सकाळ संपदा, नाही तुटी कदा कासयाची, नाही तुटी कदा कासयाची, नाही तुटी कदा कासयाची. समर्थाचे घरी सकाळ संपदा, नाही तुटी कदा कासयाची, नाही तुटी कदा कासयाची, नाही तुटी कदा कासयाची. समर्थाच्या घरी प्रत्यक्ष सकड संपदा, कशाची कमी आहे. शेवटी महाराज घेतले पैसे, जय हरी. आता या लोकांचा तेवढाच पुरता संबंध असते. केवढाही तुम्ही मोठ्या पाकिटवाला बोलावा, पण तुमच्या मायबापाच्या तेरवीला तो येणारच नाही. त्याच्यासाठी गोपाळ बस लागेल. आणि माझं रेकॉर्ड आहे गोविंदबा, माझे सप्त्यात कीर्तन कमी आहेत पण तेरवी जास्त आहे. बाबा तसं एक प्रकारचं काम करता करता थकतो. 2-2, 3-3 कीर्तन सोपी गोष्ट आहे का. कलेक्टरले एवढा रोज नाही, एवढा रोज पाळणं सोपी गोष्ट नाही. त्या जीवालाच माहित किती श्रम पडत असतील.
निघाले तिथून. आता झोप कोणाला ये. प्रत्यक्षात टाकळ खेळून अमरावती केव्हा गेली हे झोपीत समजलं नाही. मूर्तिजापूर गेलं. अकोल्याला शिवरच्या जवळ गाडी आली आणि एक बाबा बेद घेऊन स्वप्नात गेला. का रे, माझ्या एक प्रकारच्या समोर कीर्तन केलं, एवढे पैसे तुया घेतले, आता पाहतो तुझी गाडी कुठपर्यंत जाते. ठाला विठाला. एकदम खडबडून उठलं, गाडी थांबव. ड्रायव्हरने आज लोक म्हणे झोप एक प्रकारची महाराजची घरा लोक जायपर्यंत झोप होत नाही, आज मंदत कसं काय उठले. अरे गाडी थांबव म्हणे. काय तो सांग्या होता म्हणे, महाराज तुम्ही डसकले काय. म्हणे डसकलो नाही. त्या अध्यक्षाचा फोन नंबर आहे का तुझ्याजवळ. म्हणे अध्यक्षाच्या फोनची काय गरज आहे, पुरेपूर तुम्हाला एसटी दिले, मला 5,000 दिले आणि त्याच्या फोनची तुला विचारतो तेवढं सांग, फोन एक प्रकारचा आहे काय. म्हणे फोन आहे. म्हणे त्यांना फोन कर. म्हणे कायच्यासाठी. त्याला एकच सांग, तुमचं बँक बॅलन्स खात्याचा नंबर आम्हाला कळवा आणि इथंच त्या कोड मध्ये पैसे भर आणि नंतर पुढे गाडी काढ, नाही तर आपलं काही करा नाही. ठाला विठाला. म्हणे महाराज आज अचंबा वाटते. म्हणे काय. अरे 5-5 हजारासाठी 5-5 किलोमीटरवरून आपण गावात वापस आलो राजे, आणि एवढे मोठे पैसे तुम्ही आज देतो म्हणता. तू पुढचं बोलू नको, पुढचं मी मग सांगतो. ठाला विठाला. बाबा लगेच त्या रात्री तेवढ्याच रात्री अध्यक्षाला फोन केला. अध्यक्ष दचकून जागा झाली. काय म्हणे, काही मदत काही घडलं काय बापा. म्हणे घडलं नाही. मग फोन कशाला. म्हणे तुमचा बँक बॅलन्स नंबर खाते क्रमांक मला फोनवर एक प्रकारचं हे करा मोबाईलवर. म्हणे एवढं एक प्रकार काम काय. मग सांगतो म्हणे महाराज तुम्हाला फोन करतील. लगेच त्याचं ते बँक बॅलन्स झाल्यावर तिथंच पैसे काढले. हे अगोदर ते खिशातले 5,000 काढ, खडकू याच्यातला आपल्या जवळ ठेवून नको. ठाला विठाला. पुढचं अध्यक्षाला मी उद्या सकाळी बोलून सांगितलं. सारे पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या जवळ ते एक प्रकारचं महाराज ते रात्रीच्या वेळेच नसते काय, निंबा फाटेवर एटीएम, तिथं एक प्रकारचे जमा केले. निघाल्यानंतर सकाळी अध्यक्षाला फोन केला आणि सांगितलं की माझे कीर्तन मला माहिती नाही, मी जंगलातल्या कीर्तनाचे इतके पैसे घेतो, पण हे माझं फार चुकलं. आता पुढच्या वेळेस मी असं एक प्रकारचं करणार नाही. ठाला बेटा. अध्यक्षाचा फोन आला. मग त्यांनी नेमाप्रमाणे एक प्रकारचं महाराज आम्हालाही सांगितलं. म्हणे बाबा काल्याचं कीर्तन झाल्याबरोबर तुम्ही निघून जाणार आता, आणि काल्याचं कीर्तन झाल्यानंतर आमची सभा असते. म्हटलं नाही, मला लवकर जायचं. मग तुमचं एक प्रकारचं सांगा काय. म्हटलं साहेब सांगायचंच काम नाही, आजपर्यंत या मुखातून इतके द्या हे निघालं नाही, आणि तुमच्या सारख्या लोकांच्या पुढे इतके मागण्याचे एक प्रकार हात पसरला नाही. जीवनामध्ये जे असेल ते एक प्रकारचा डिझेलचा एक प्रकारचा खर्च द्या, आणि तोही नाही दिला तरी चालते. तुम्ही लोक एवढे करता, आम्हाला तर काही एक प्रकारचा सेवेत आहे. त्यांनी एक प्रकार नेमाप्रमाणे, आणि आमच्या बॉस साहेबांचं सांगणं होतं, चिसवलेले सप्ताह असे भारत महाराष्ट्र 11 रुपये देत आमच्या हाती. 30-7 दिवस आम्ही थांबू, त्याच्यात थांबणारे मी आणि तो शारंग बुवा अर्थात मेहुणकार. ठाला विठाला. आता 11 रुपये. आता तर परिस्थिती इतकी सुधारली हो. मी म्हणतो हे इराकार आटापिटा करतात मागणी जाओ, तुम्ही योग्य एक प्रकारचा वागा. प्रत्यक्षात हा समाज तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. ठाला विठाला. अशा याच्यात एक प्रकारचा महाराज घरच्या पोराईला देत नाहीत, ते साधूला खाऊ घालतात. राजू 2-2 वाजे लोक भजे खाऊ घालतात. 2-2 वाजे लोक भजे खाऊ घालतात. खरं राजा आपली कमार आहे.
इतकं खाऊनही देव आपल्याला मनात काही होऊ देत नाही. केवढी कमाल आहे. हे तर खाऊ घालत असतील पण आम्ही आमच्या जीवाची पर्वा करतो. वाह. विठाला, विठाला. विठाला 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 कारण राखावी बहुतांची अंतर आहे. ठाला विठाला. विठाला 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 विषयात विषया लावून झालं. शेवटी तेरसला माऊलीच्या कीर्तनात एक प्रकारच्या समोर नामदेवाच्या समोर जगाचा बाप बसलेला होता. आई रखमाई बसलेली होती. आई मुक्ताई बसलेली होती. निवृत्तीनाथ बसलेले होते. आणि नामदेवानं सांगितलं बाबा गोविंदा आणि एक प्रकारचे नामदेवाचे चिरंजीव की बाबा जागा साफ करा, गोमूत्र शिंपा आणि गोमूत्र शिंपून माऊलींची जागा एक प्रकारची सुंदर आणि स्वच्छ करा. ठाला विठाला 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 नारा यांनी जागा साफ केली आणि सांगितलं भगवान टाइम झालेला आहे. भगवान उठलेले आहेत. माऊलीचा हात धरलेला आहे. एक हात देवाचा माऊलीचा देवाच्या हातात आहे. दुसरा हात निवृत्तीनाथांचा. देव निवृत्तीयाने धरिले दोन्ही कर. 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 जातो ज्ञानेश्वर बैसावया. जातो ज्ञानेश्वर बैसावया. जातो ज्ञानेश्वर बैसावया. जातो ज्ञानेश्वर बैसावया. निवृत्तीने धरले दोन्ही का जातो ज्ञानेश्वर बसावया. माऊलीला नेलेला आहे. माऊलीला स्नान देवानं घातलेलं आहे. पंचामृतानं अभिषेक केलेला आहे. भगवान पंढरीनाथानं माऊलीची पूजा केलेली आहे. नाथांना सांगितलं पूजा करा. श्री गुरु निवृत्तीनाथांनी पूजा केली आणि सांगितलं नाथा आता माऊलीच्या डोक्यावर वरद असतं ठेवा. एक हात देवाचा आहे माऊलीच्या डोक्यावर, दुसरा हात निवृत्तीनाथाचा आहे. अशा वेळेस निवृत्तीनाथ हात व माऊलीच्या डोक्यावर ठेवताना निवृत्तीनाथ लढायला लागले. ठाला विठाला. विठाला 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 देवानं पाहिलं की निवृत्तीनाथांच्या डोळ्यात अश्रू झाला. नाथा हे काय? ओ तुमचं नावच निवृत्ती नाही. तुमची अवस्था ती आहे की निवृत्ती जया नाव, निवृत्ती जया बरोबर, निवृत्ती जया राणी व निवृत्तीची. ठाला विठाला. विठाला 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 बाबा त्यावेळेस निवृत्तीनाथांनी सांगितलं भगवान मी माऊलीसाठी नाही लढत, माऊलीचे गुण मला लढवतात. ठाला विठाला. विठाला 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 विठाला. गुरु असावा तर निवृत्तीनाथासारखा असावा आणि शिष्य असावा ज्ञानोबा सारखा असावा. ठाला विठाला. बाबा आताच्या गुरु शिष्याबद्दल बोलणं कठीण आहे. ठाला विठाला. विठाला 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 बाबा अशा वेळेस देवा काय सांगू, ज्या वेळेला आमच्या आई वडील या लोकांच्या त्रासामुळे एक प्रकारचं ज्यांनी देहांत प्रायचित्त घेतलं, त्यावेळेस आई वडील गेल्यानंतर आम्हाला आई वडिलाचा आठव माऊलीनं एक प्रकारचा होऊ दिला नाही. ते आई वडील गेल्यानंतर आमचे खरे मायबाप त्यावेळेस एकच होते की आम्हा माता पिता नित्य ज्ञानेश्वर नाही आता था. नाही आता नाही आता सार विश्रांती. प्रत्यक्षात असं एक प्रकारचे संस्कार होण्याकरता अशा पोरांची गरज आहे परमात्मा. आज मला आनंद वाटतो प्रत्यक्षात आमच्या कीर्तनात चालू बल आहेत, नाही तर माझ्या कीर्तनात सारे जाईल.
अरे बटन दाबली नाही काय म्हणे 3 खेप दाबली पण लागत नाही. म्हटलं लागत नाही, म्हटलं जायलच. आज एक प्रकारची याचीच गरज आहे. काही लोक म्हणतील हे शिबिर घेतले तर हे भारत महाराजासारखे लाडे महाराजासारखे गायनकार होतील काय, जगन्नाथ महाराजाच्या सारखे, आमचे मृदंगाचार्य बोरखडे महाराज सारखे मृदंगाचार्य होतील काय, किंवा नामांकित कीर्तनकार होतील काय. मी म्हणतो हे जरी काही झाले नाही तरी शिबिरामध्ये येणारा पोरगा आपल्या माय बापाला अर्थात वृद्ध आश्रमामध्ये पाठवणार नाही, याच्यापेक्षा कमाई कोणती आहे. विठाला 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 म्हणून जीवनामध्ये संस्कार वाचवण्याकरता या टीमची गरज आहे. सप्ताह चांगल्या करण्याकरता तरुण वर्गाची गरज आहे. गाव चांगलं ठेवण्याकरता तरुण वर्गाची गरज आहे. आजचा तरुण जो भटकते आहे, आणि तुम्ही पहा ना, ज्याच्या जीवनामध्ये सत्ता आहे, संपत्ती आहे, संस्कार नसल्यामुळे तुम्हाला नेमकं 5-6 दिवसाचं उदाहरण माहितच आहे की एका करोडपतीच्या पोरानं कार चालवताना रस्त्यावरचे 2 जीव खलास केले. हो, याच्यापेक्षा एक प्रकारचा वाईट काय पाहिजे. म्हणून म्हणतो हे जे अशी एक प्रकारची पिढी, एक प्रकारची उत्पादन आहे, याच्याकरता अशा शिबिराची गरज आहे. बाबा, या शिबिरात येणारा पोरगा भविष्यात जर अधिकारी झाला तर तो लाचलुचपत घेणार नाही. आज लाचलुचपत ज्याच्यावर हात ठेवले, विश्वास ठेवा, ते डॉक्टर लोक तुमच्या रक्ताचे नमुने बदलतात. आणि ती अशा तशा दवाखान्यात नाही, नामांकित ससून मध्ये पुण्यामध्ये घडलेली घटना आहे. हे वारा एक प्रकारचं जे वेगळ्या दिशेनं वाहून राहिलं, हे थांबवायचं असेल तर पोरांवर संस्काराची अत्यंत गरज आहे. शेवटी माऊलीची पूजा करून निवृत्तीनाथाचा हात धरला, आले. माऊलीच्या जाण्यामध्ये ज्या वेदना झाल्या होत्या त्या देवालाही आवडता आल्या नाही. बाहेर आले आणि देव इंद्रायणीच्या कडेनं 2 किलोमीटर जायला लागले. माग रुक्मिणी जायला लागली की एवढा सोहळा असताना देव इकडे जातात. त्या अर्थी इथे गुहेत मोठे माणसं लोकांपुढे मोठ्यांना लढता येत नाही, आणि सका गेल्यामुळे लढल्याशिवाय पर्याय नाही. बाबा 2 किलोमीटर देव पुढे गेले, पाहिलं की आता कोणीच नाही. जे देवानं अंबरडा फोडला, अशा वेळेस माता रुक्मिणी म्हणायला लागली की माणसं लढतात हे माईक म्हणून लढतात, संत लढतात, एक आपला सहकारी संत गेला म्हणून लढत, निवृत्तीनाथ लढता, आपल्या बंधू शिष्य गेला म्हणून हा ज्ञानोबा तुमचा कोण लागते. बाबा देवानं उत्तर द्यावं त्या भाषेमध्ये. देव म्हणती रुक्मिणी, योगी देखिला नैनी तेची ज्ञान संजीवनी जान त्रैलोक्याशी धन्य धन्य धरातळी जो यातेनी दृष्टी न्याहाळी तो वाहतैल टाळी वैकुंठ भुवनाशी जो करील याची यात्रा तो तारेल सकळ ही गोत्रा सकळ ही कुळे पवित्रा याचे निदर्शने होती. अलंकापुरी हे शिवपीठ पूर्वी होते थे निळकंठ ब्रह्मादिक तपवरिष्ठ येथे ह्याची पै केले इंद्रयवनी या भूमीशी याग संपादिले हरणिशी इंद्रायणी इंदुरेशी पंचक्रोशी त्यापासोनी हे थे त्रिवेणी गुप्तासे भैरवापासोनी भागीरथी वसे पूर्ववटी जी माया दिसे हे प्रत्यक्ष दान पार्वती ऐसे सांगता हरीशी प्रेम हो संडले रुक्मिणीशी मने धन्य धन्य दयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. आई साहेब लढायला लागले. देवा
हा ज्ञानोबाच एवढा मोठा आहे तर ज्याला जन्म देणारे मायबाप केवढे मोठे असतील. त्याला विठाला 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 तिथं 10 दिवस राहिले. तिथून फुलताब्याला चांगदेव महाराजांचा सोहळा केला. चांगदेव महाराजांचं वय होतं 1400 वर्ष. विठाला 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 एका एका ठिकाणी 100 वर्ष तप केला. ते ठिकाण एक प्रकारचे महाराज आहेत. हे जे आईसाहेब मुक्ताबाईंच्या जोड चांगदेवाचं ठिकाण दिसते हे 100 वर्ष तपाचं ठिकाण आहे. विठाला 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 असंच चांगदेवानं आपल्याला चांगदेव महाराजांना एक प्रकारचा महाराज समाधिस्थ करायचा आहे. गोदावरीच्या तीरावर फुलतांब्या गावाजवळ चांगदेवाला समाधी दिली. विठाला 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 तिथं 10 दिवस एक प्रकारचे देव संत थांबले आणि पुढे सांगितलं की आता आपल्याला नेवाशाला जायचं आहे. आणि नेवाशाला काय आहे? नेवाशाला ईश्वर जे एक प्रकारचा दिसणार नाही ते नेवाशाला दिसेल. जगात देवाचं साधूचं सज्जनाचं मंदिर दिसेल पण खांबाचं मंदिर जगात एकाच ठिकाणी आहे ते म्हणजे नेवाशाला. विठाला 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 अर्थात त्या खांबाला टेकून माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली ते एक प्रकारचं ठिकाण की येथूनही वैष्णव आले नेवाशाशी सर्व सहसमुदायाशी देवराया. पुढे त्या नेवाशाचं एक प्रकारचं दैवत आहे. त्या दैवताची एक प्रकारची पूजा केलेली आहे आणि त्या दैवताचं नाव आहे मुनिराज. विठाला विठाला भगवान शिवाचं वरदानामुळे मातलेला भस्मासूर अर्थात निपटवण्याकरता देवाला मोहनीचं रूप धारण केलं ते ठिकाण नेवासा. विठाला 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 तिथं 10 दिवस राहिले. पुढे देवाला विचारलं आता कुठं जायचं. त्यावेळेस देवानं सांगितलं जावे टोकेश्वरा स्नानाला गे. टोक गाव आहे अर्थात प्रवरा आणि गंगेचा संगम आहे आणि मधात जे मंदिर आहे ते टोकेश्वराचं आहे ज्याची स्थापना रामचंद्रानं केलेली आहे. विठाला 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 तिथं एक प्रकारचा अभिषेक केला. त्यावेळेस नामदेवानं सांगितलं नामा म्हणे देवा सहज आली वाट आणि आपे गाव कोठे सांगा. बाबा आपेगाव म्हणजे माऊलींची जन्मभूमी मायभूमी पाहू यांची आम्ही डोळा चलावे गोपाळा सहजा सहज. पुढे आपेगावला आले. तिथं एक प्रकारच्या आल्याबरोबर मायभूमी पाहता बरोबर राहिलेल्या मुक्ताबाई आणि निवृत्तीनाथ ढळढळ लढायला लागले. देवा या आपेकडे गावच्या मंडळीनं एवढा आमच्या मायबापाला त्रास दिला हो. त्यावेळेस तिथं माऊलीचे मूळ पुरुष होते त्र्यंबक पंत त्याची समाधी होती. विठाला 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 भक्त त्र्यंबक पंत मूळ पुरुष आधी त्याची समाधी आपे गावी. तिथून सर्व वैष्णव सांगितलं की आता आपल्याला आईसाहेब मुक्ताबाईचा तिरोभूत सोहळा करायचा आहे आणि सर्व आता आपण तापी किनाऱ्यावर जायचं आहे. विठाला 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 गंगा गोदावरीचा किनारा सोडला तापी किनाऱ्यावर एक प्रकारचे गेले. जाताना एक गाव लागलं. नामदेवानं त्या गाथ्यामध्ये वर्णन केलेलं आहे त्या गावचं तापीची या तिरी महदग्राम थो असे सोमेश्वर पुराण महदग्राम म्हणून नाव होतं. आजही ते गाव जे आहे ते सरदार वल्लभभाई पाटलाची जन्मभूमी आहे. विठाला विठाला आणि त्या ठिकाणावर अनेक एक प्रकारचं महाराज तिथं राहिले आणि सांगितलं की हेच ठिकाण आता आपल्याला निश्चित करायचं आहे. तापीच्या तीरावर प्रत्यक्षात अष्टमी पासून कीर्तनाचा आरंभ झाला. नवमी वाढलो टोपली आणि नामदेवांना सांगितलं की उद्या मात्र मुक्ताबाई आपल्यामध्ये थांबणं फारच कठीण आहे. त्या केव्हा निघून जातील हे सांगता येत नाही. विठाला आणि देवानं सुद्धा सांगितलं नामदेवाच्या कानात की लोकांना सांग मुक्ताबाईशी जपा अवघे जर. मुक्ताबाई कधी तुम्हाला सोडून जातील हे सांगताच येत नाही.
वद्य दशमीच्या दिवशी, वैशाख वद्य दशमीच्या दिवशी कीर्तन चालू झालं, परिवर्तन झालं. आकाश यायला लागलं, आभ्र दाटलायला लागलं, वावटोळ्या यायला लागल्या. अशा वेळेस हवेमुळे कण एक प्रकारच्या डोळ्यात जायला लागले. अशा वेळेस एक अशी हवा आली, त्या हवेमध्ये प्रत्यक्ष इजेच्या कडकडात एक महाविप्लवाची वीज चमकली आणि ते चमकल्याबरोबर कराडली वीज निरंजनी जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाल्या, मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाल्या, मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाल्या, मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाल्या. कडाडली वीज निरंजनी तेव्हा, कडाडली वीज निरंजनी तेव्हा, कडाडली वीज निरंजनी तेव्हा, कडाडली वीज निरंजनी मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाल्या, मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाल्या, मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाल्या. मुक्ताबाई 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 दासा ठाव द्यावा पाये, मुक्ताबाई मुक्ताबाई दासा ठाव द्यावा. मुक्ताबाई मुक्ताबाई दासा ठाव द्यावा पायी, मुक्ताबाई मुक्ताबाई असा ठाव द्यावा बाई. मुक्ताबाई मुक्ताबाई दासा ठाव द्यावा मुक्ताबाई की जय, आदिशक्ती मुक्ताबाई की जय. म्हणून सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती ठोकबार कुमाई विठोबार कुमाये, कुमाई विठोबार कुमाये, कुमार विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये. पण सर्वत्र वरिष्ठ. एवढा टाइम होऊनही एक प्रकारचं जे आमचे टाळकरी बालगोपाल अजूनही प्रफुल्लित आहे. मी म्हणतो आजचं एक प्रकारचं टॉनिकच तुम्हाला तसं भेटलेलं आहे. ही किमया त्या अन्नाची आहे. ठाला खरोखर सुंदर असं सप्ताह. सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती बरंचसं सांगता येईल. आई साहेबांनी वयानं लहान होत्या व अधिकारानं एक प्रकारच्या एवढ्या होत्या. नुसतं एकच प्रमाण सांगता येईल की लहानशी मुक्ताबाई जैशी सणकाळी
केले देशोधडी मान संत आठाला विठ्ठला 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 ते नामदेव महाराज असो, कर्माच्या क्षेत्रामध्ये इसोबा असो, भक्तीच्या क्षेत्रामध्ये नामदेव महाराज असो, किंवा ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये माऊलीला ज्ञानाच्या 2 गोष्टी सांगणाऱ्या मुक्ताबाई विठ्ठला विठ्ठला. आणि तुमचा अवतार एवढ्याच करताय, संताचा अवतार जगाच्या करताय की जगाच्या कल्याण संताच्या विभूती देह कर्तविती परोपकार आहे, पण त्या संताला पावन करणाऱ्या मुक्ताबाई आहे विठ्ठला विठ्ठला. जगाच्या उद्धारा तुमचा अवतार पावन साचार मूळ जीवनामध्ये तुम्ही एकच केलं, संततेने व्हावे, जगनी व्हावे, अज्ञानी राहावे सन्मार्ग. अज्ञानाला ज्ञान दिलं आणि जे ज्ञानी होते त्यांना ज्ञानाची शुद्धी दिली. एवढा तुमचा मोठा अधिकार असल्यामुळे माझं एकच म्हणणं आहे की या नाथाला तुम्ही लढीवाळ 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 ताने एका जनार्दने, लढीवाळ 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 ताने एका जनार्दने, लढीवाळ 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 ताने एका जनार्दनी, लढीवाळ 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 ताने एका जनार्दनी, लढीवाळ 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 ताने एका जनार्दने, लढीवाळ 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 ताने एका जनार्दने, लढीवाळ 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 ताने एका जनार्दनी, लढीवाळ 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 ताने एका जनार्दनी. कृपा सुदन मागवरी, कृपा सुदन आम्हावरी, कृपा सुदेने आम्हावरी, जगाच्या 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 कल्याण तुमचा अवतार, जगाच्या 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 तुमचा अवतार. हे कृपा सुदेन आम्हावरी, कृपा सुदेन आम्हावरी, कृपा सुदेन आम्हावरी, कृपा सुदेन आम्हावरी. जगाच्या 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 उद्धार तुमचा अवतार, जगाच्या 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 उद्धार तुमचा अवतार. पावन साचार मुढ जनारामा, पावन साचार मुढ जना, हे पावन साचार पावन साचार मूढ जना जनारा, पावन हे पावन पावन साचार मूढ जना, पावन साचार साचार पावन साचार मूढ जना, हे पावन साचार साचार साचार, जरी जाता आनंदिला निरोप माझा ठेवून जा, जरी जाता आनंदिला निरोप माझा घेऊन
पावन साचार मुड जन पावन साचार मुड हे मुडा जन हे पावन हे पावन पावन साचार मुड 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 वा वा बाजोड वा जगन वा हो साऊंड या अध्यक्ष या वा अध्यक्ष या मुरलीधर बुवा पांडव या अध्यक्ष भाऊ पांडव भाऊ स्वागत आहे या पावन साचार मुडजन पावन साचार मुडजन पावन साचार मुडजन ज्ञान देव एक नाम देव